सशाची गोष्ट। एकदा एक ससा जंगलात राहायचा। तो नेहमी खूप घाबरट असायचा। एखादं पानही सळसळलं तरी तो घाबरून पळायचा। इतर प्राणी त्याची थट्टा करायचे। एक दिवस तो ससा झाडाखाली बसलेला असताना वरून एक लहानसं फळ त्याच्या डोक्यावर पडलं। त्याला वाटलं आभाळ कोसळतंय आणि तो धावत सुटला। पळा पळा, आभाळ कोसळतंय, तो ओरडत सर्वांना सांगू लागला। त्याला पाहून इतर प्राणीही घाबरले आणि सगळं जंगल धावू लागलं। शेवटी जंगलाचा राजा सिंह आला। त्याने सर्वांना थांबवलं आणि विचारलं काय झालं। सशाने घडलेली गोष्ट सांगितली। सिंहाने हसून विचारलं कुठे कोसळलं आभाळ। सशाने सांगितलं की काहीतरी त्याच्या डोक्यावर पडलं। सिंह सगळ्यांना घेऊन त्या झाडाजवळ गेला। तिथे पाहिलं तर फक्त एक फळ खाली पडलं होतं। ते पाहून सशाला समजलं की त्याने घाईघाईने निर्णय घेतला होता। तो खूप लाजला। त्या दिवसापासून ससा विचारपूर्वक वागू लागला आणि कधीही उगाच घाबरायचं नाही, असा धडा त्याने घेतला। गोष्टीतून शिका, कोणतीही गोष्ट ऐकल्यावर किंवा अनुभवल्यावर घाईघाईने निर्णय घेऊ नका। आधी नीट समजून घ्या, मगच कृती करा।